विधिमंडळ जे आहे, विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेता सुद्धा जाहीर केला आहे। या गटनेतेपदी शिवसेना नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांची सुद्धा नियुक्ती दोन्ही सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे। अशा पद्धतीनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली। याला शिवसेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि काही लोकसभा सदस्य सुद्धा उपस्थित होते आणि म्हणून अशा पद्धतीनं निर्णय आज पक्षाच्या बैठकीत संपन्न होऊन येणाऱ्या काळामध्ये भले 20 असतील तरी ताकदीनं या महाराष्ट्राच्या हितासाठी एक लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला आहे। मला असं वाटतं अतिशय खोटारड्या पद्धतीनं बोलतात। सगळे लोक आज उपस्थित होते आहेत, राहतील। त्याच्यामुळे या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात, केल्या जातात, सांगितल्या जातात। याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे, चुकीचं बोलणं आहे। सगळेच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहेत। असं कळतं की प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून घेतलेलं आहे, खबरदारी घेतली जाते जे नवनिर्वाचित ही रूटीन विधिमंडळाची प्रोसेस, ही काही नवीन प्रोसेस नाही आहे। ही विधिमंडळाची प्रोसेस आहे। ज्या पद्धतीनं करावं लागतं ती पूर्वतयारी पक्षाने ऑलरेडी केलेली आहे। त्याच्यात नवीन काही पक्षाने केलेलं नाही आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी सुद्धा दावा करणार आहात का? कारण महाविकास आघाडी